ग्रामपंचायत मौजे जाकतवाडी येथे मोठ्या स्वरूपात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। मिळालेल्या माहितीनुसार पत्रकार अजित काळेल यांनी ग्रामपंचायतीतील गेल्या 4 ते 5 वर्षातील कारभाराची माहिती अधिकाराच्या अधिनियमांतर्गत माहिती मिळवून तिचा सखोल अभ्यास केला। या अभ्यासामध्ये तब्बल 94 मुद्द्यांमध्ये अनियमितता व गंभीर भ्रष्टाचार झाल्याचे दिसून आल्याचा दावा अजित काळेल यांनी केला आहे। या संदर्भातील सर्व कागदपत्रे व पुरावे सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन मॅडम यांच्याकडे सादर करण्यात आले। तक्रारीची दखल घेत सीईओ यांनी तात्काळ चौकशीचे आदेशही दिले। मात्र तक्रार ही तत्कालीन बीडीओ, ग्रामसेवक, टीपीओ तसेच तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या विरोधात असताना चौकशी अधिकारी हेच समकक्ष असल्याने ही चौकशी धीम्या गतीने सुरू असल्याचा आरोप अजित काळेल यांनी केला आहे। दरम्यान भ्रष्टाचार प्रकरणातील आरोपी लोकप्रतिनिधी व अधिकारी मिळून चौकशी बंद पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा गावात रंगली असून आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही अशा वल्गना संबंधितांकडून केल्या जात असल्याचा दावा करण्यात येत आहे। येत्या 2 दिवसात चौकशीचा अहवाल सादर न झाल्यास पत्रकार परिषद घेऊन सर्व पुरावे पत्रकारांसमोर उघड करण्याचा इशारा अजित काळेल यांनी दिला आहे। तसेच त्यांच्या तक्रारीवर कारवाई न झाल्यास येत्या 26 जानेवारी 2026 रोजी आत्मदहन करण्याची घोषणा त्यांनी केली असून यामुळे या प्रकरणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नमस्कार, मी अजित काळेल, पत्रकार, महाराष्ट्र पोलीस न्यूज सातारा। गेल्या काही महिन्यापासून मी ग्रामपंचायत जाकतवाडी येथील भ्रष्ट कारभाराची माहिती घेत होतो। त्यामध्ये मला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे सापडले आहेत। त्याची सर्व माहिती पुराव्यासहित मी जिल्हा परिषद सीओ नागराज मॅडम यांना दिली असून त्याची चौकशी अत्यंत संथ गतीने चालू आहे, माझ्या निदर्शनात आले आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसात चौकशी पूर्ण कारवाई झाली नाही तर मी सर्व पुरावे समाज माध्यम व पत्रकारांच्या समोर ठेवणार आहे व 26 जानेवारी रोजी आत्मदहन करणार आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी सातारा जिल्हा संपादक अजित काळेल।